हे असे प्रश्न फार चांगले आहेत तुमचे. मी त्याचा आदर करतो, स्वागतही करतो. पण आम्हा गरीबाला काय विचार ज्यांना विचारायचं ते राहिलं बाजूला. तुमची अतिशय जवळीक आहे मुख्यमंत्र्यांची. माझी जवळीक आहे. माझे चांगले संबंध आहेत, पण ते व्यक्तिगत संबंध असतील, राजकीय किंवा सार्वजनिक कामाबाबत त्या संबंधांचा काही उपयोग होत नाही हे तुम्ही लक्षात घ्या. माझी कुणाबरोबरही नाही. त्यांची माझी विधानसभेत आज 25-30 वर्ष आम्ही एकत्रित विधानसभेत काम करतोय, त्यामुळे माझी फार चांगली ओळख आहे. आणि त्यातनं तुम्ही म्हणाल तर त्याला जवळीक म्हणायला माझा विरोध नाही आहे, परंतु माझी चांगली ओळख आहे. माझी एकनाथ शिंदे साहेबांची ओळख आहे. सर्व पक्ष आता मला त्या विधानसभेत 38 वर्ष झाली तुमच्या कृपेने, त्यामुळं सगळ्यांची ओळख आहे. इस्लामपूर पासून उरण ईश्वरपूरपर्यंतचा प्रवास झालेला आहे या काळात. त्याचा वापर करून हे सगळं करा. नरेंद्र मोदींशी काल काय चर्चा त्यांची कशी चर्चा. मी सुप्रियाताईंच्या कन्येच्या रिसेप्शनसाठी दिल्लीतल्या सर्व खासदार आणि त्यांचे सर्व कुटुंबीय किंवा त्यांचे सगळे मित्र जे फॅमिली फ्रेंड्स होते त्यांनी इन्व्हाइट केलेलं. नरेंद्र मोदी साहेबही तिथं आलेले, तिथं राहुल गांधी आलेले, तिथं अमित शहाही आलेले, तिथं 2-3 पक्षाचे DMKचे खासदार आलेले, काँग्रेस पक्षाचे खासदार आलेले, भारतीय जनता पक्षाचे आलेले, सर्व पक्षाचे आलेले. तो एक कौटुंबिक सोहळा होता आणि त्यांनी त्यांच्या संबंधित सर्वांना बोलवलेलं. मी त्यांचं स्वागत केलं. वर्षावर गेल्यावर बातमी होते, विमानात गेल्यावर बातमी होते, कोण रस्त्यावर भेटलं तरी बातमी होते. नक्की काय तर आम्हाला त्यातलं गमत सांगायची. तुमचं माझ्यावर प्रेम प्रचंड असल्यामुळे तुमच्या प्रेमाबद्दल चर्चा आम्ही भेटणं प्रवासात भेटणं याच्यात राजकीय चर्चा कशी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा तुम्ही म्हणजे सगळे नाही, काही लोक त्याला वेगवेगळे अर्थ काढतात. त्या दिवशी समजायचं की आज काही विशेष बातमी नाही म्हणून ही चालू आहे. योगायोगाने प्रवास झाला एकत्रित. तो प्रवास बाकीच्या ठिकाणी प्रवास एकत्र होणार नाही. हे पॅसेंजर प्लेन आहे, विमानाचं तिकीट तुम्ही काढलं, मी काढलं, तर तो योगायोग कसा. तुम्ही वेगळ्या ठिकाणी बसला, मी वेगळ्या ठिकाणी बसलो. एकत्र प्रवास होणार नाही का असं. आता काय आहे की लोकांचा तुम्हाला निष्कर्ष काढायचा अधिकार आहे, त्यामुळे मी त्याच्यावर काहीच बोलणं योग्य नाही. आमचं मेन काम जे आहे ते शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणं. देशामध्ये वेगवेगळे रस्ते जे होतात त्याचा खर्च आणि महाराष्ट्रातल्या होणाऱ्या रस्त्यांचा खर्च याची. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.